नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे मनवा जी आहे ती वाट बघत असते आणि मग ती बाहेर येते. बाहेर विजया थांबलेली असते, कारण आता विजयानेच त्या बाईला पाठवलेलं असतं मनवाच्या विरोधात कंप्लेंट करायला आणि त्यानंतर आता स्वतःच हा सगळा गोंधळ सुरू केलेला असतो. म्हणजे मनवाच्या विरोधात कंप्लेंट करायला सांगितली आणि स्वतः पुढे जाऊन आता अटकपूर्व जामीन देऊन इकडे मनवा आणि क्रिशला तिने सोडवलेलं असतं. खरं तर अबोली अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी निघालेलीच असते, पण त्याआधी विजया ते घेऊन आल्यामुळं इथे हा सगळा गोंधळ झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मनवा बाहेर येते आणि म्हणते की मॅडम, खरंच आज तुम्ही जे आमच्यासाठी केलेलं आहे ना ते दुसरं कोणीच करू शकलं नसतं. आज तुमचे माझ्यावरती खूप उपकार झालेले आहेत असं म्हणत मनवा जी आहे ती आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू करते. म्हणजेच हे सगळं जे काही केलेलं आहे ते विजयाने मुद्दामहून केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने आता चाळीत एंट्री मिळवण्यासाठी केलेल्या असतात. जेव्हा आता हे सगळं घडत असतं तेव्हा तिकडे मनवा तिला म्हणते की मला ना तुमचं शिष्य व्हायचंय, तुमचं स्टुडंट व्हायचंय. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अबोलीला खूप त्रास होत असतो, तिच्या पोटात दुखत असतं. अंकुश म्हणतो, बरं वाटतंय का तुला? ते तेवढं दूध घे बरं. अबोली म्हणते की मला कळतच नाहीये, माझ्या पोटात ना खूप कळ येते अचानक. कारण अबोलीची धावपळ खूप चाललेली असते, त्या गुंडांच्या मागे पळ, त्या किलरला पकडायला पळ, हे तिचं चालूच असतं आणि या नाजूक परिस्थितीमध्ये तिला त्या गोष्टींचा त्रासही होत असतो. अंकुश तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, रमा समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अबोलीची धावपळ मात्र थांबलेली नसते. अंकुश म्हणत असतो, अबोली तुला किती वेळा सांगितलेलं आहे, पण तू ऐकतच नाहीयेस, नक्की करायचं काय सांग बरं, असं म्हणत तो तिला बोलत असतो. त्यासोबतच इकडे अंकुश जो आहे तो अबोलीला म्हणतो की आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया, त्याशिवाय मला ना चैन नाही पडणार आहे, असं अंकुशचं म्हणणं असतं. आणि मग तो आता अबोलीला घेऊन डॉक्टरांकडे जायला निघतच असतो, परंतु अबोली म्हणत असते की थोड्या वेळाने जाऊया. त्याच वेळी मनवा जी आहे ती वाट बघत बसलेली असते. ती वाट यासाठी बघत असते की नक्कीच कोणीतरी येणार असतं. इकडे अंकुश अबोलीला मात्र कोण येणार आहे याबद्दल काहीच माहिती नसतं. तेवढ्यात एक गाडी येते आणि गाडीतून विजया उतरते. अंकुश अबोलीला म्हणतो की थांब, मी पाहतो. खरं तर अंकुश अबोलीला विचारत होता की मग माझं बाळ काय म्हणतंय. असं म्हटल्यानंतर अबोली म्हणते, हां आता तुमचं झालं का? इतके दिवस तर आपलं होतं ना, आणि आता लगेच तुम्ही तुमचं बाळ म्हणायला लागलेलं आहात, असं अबोली अंकुशला चिडवत असते. तेवढ्यातच अंकुशचं लक्ष जातं आणि समोरून त्याला विजया येताना दिसते. अंकुश म्हणतो की थांब, मी बघून आलो. आणि मग अंकुश त्या विजयाला बघायला तिथे जातो आणि मग विजया म्हणत असते की मी माझ्या स्टुडंटला भेटायला आलेले, तुझ्याशी माझा काही संबंध नाही आहे आणि ही जी चाळ आहे ना ती खूप मोठी आहे. अंकुश म्हणत असतो की निघ तू इथून, इथं थांबायची काही गरज नाही आहे. पण ती म्हणत असते की मी तुझ्याकडे आलेलीच नाही आहे. म्हणजे आता हे सगळा गोंधळ घातलेला असतो तो मनवाने घातलेला असतो आणि याची शिक्षा मात्र अंकुश आणि अबोली या दोघांना भोगायला लागत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता ती म्हणते की माझी स्टुडंट आहे. तर अंकुश म्हणतो, मी तुला अबोलीला भेटू देणार नाही. ती म्हणते की अबोली एकटीच माझी स्टुडंट नाही आहे. तर तिकडून मनवा येते आणि मनवा म्हणते की या 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 मॅडम, आजपासून मी तुमची स्टुडंट आहे. म्हणजे झालं. मनवाने हा सगळा गोंधळ घातलेला आहे आणि या क्रिशला अक्कल नाही आहे का? आजपर्यंत अबोलीला एवढा त्रास दिलेला आहे या विजयाने, तरीही या क्रिशला मात्र काहीच वाटत नाही आहे. तो मात्र बिनधास्तपणे हे सगळं करत आहे आणि बिनधास्तपणे अबोली आणि अंकुशला त्रास देण्यासाठी या मनवाची मदत करत आहे. त्याला जराही लाज वाटलेली नसते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अंकुश म्हणतो, हे सगळं काय चाललंय? तर मनवाने तर कहर केलेला असतो. मनवाने तर जाऊन आरतीचं ताट आणलेलं असतं आणि अगदी वाजत गाजत त्या विजयाचं स्वागत केलेलं असतं. आरतीचं ताट आणून तिचं औक्षण केलेलं असतं. म्हणजे ही मनवा ज्यांच्या घरात राहते त्यांच्याच बाबतीत चुकीचं बोलते. तिला जराही लाज वाटत नाही आहे, कारण ती ज्या परिस्थितीत होती त्या परिस्थितीतनं अबोलीनं तिला वरती आणलं, सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिची मदत केली. स्वतःच्या बापाला तिनं जेलमध्ये टाकलं का तर मनवावर अन्याय झालेला होता, तेव्हा जराही विचार केलेला नाही. पण आता मात्र या मनवाला जराही लाज वाटत नाहीये. ती ज्या पद्धतीने वागत आहे त्या पद्धतीने मात्र तिला जराही काहीही पडलेलं नसतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की मनवा आता विजयाचं औक्षण करते. विजयाचं औक्षण मनवा करत असते. खरं तर अंकुशला या सगळ्या गोष्टींचा खूप राग आलेला असतो, पण अंकुश मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी पाहत असतो. त्याला हे पटलेलंच नसतं आणि मग तो तिथे पाहत राहतो. तेव्हा मात्र रमा तिथं असते. सगळ्यांनाच आता धक्का बसलेला असतो की ही बाई अचानक का आलेली आहे, ही कशाला आलेली आहे. तेवढ्यात ती म्हणते की मी काय रिकामटेकडी नाही आहे, माझं एक काम होतं आणि त्यासाठी आलेले आहे. इन्स्पेक्टर साहेब द्या ते लेटर, असं म्हणत
सोबत एका इन्स्पेक्टर हवालदार यांना घेऊन आलेली असते आणि त्यांना मात्र ते लेटर द्यायला सांगत असते. आणि मग ते लेटर अंकुशच्या हातात देतात. अंकुश म्हणत असतो काय आहे नक्की याच्यामध्ये विचारत असतो, पण इकडे विजया काही सांगत नाही. ते म्हणते की वाच ना, तुझ्या हातात लेटर आहे, वाच. आबोली तिथंच उभी असते. आणि मग अंकुश म्हणतो हे काय, आबोलीच्या विरोधात अरेस्ट वॉरंट कशासाठी, काय केलं आबोलीनं, असं अंकुश विचारू लागतो. तेव्हा मात्र विजया म्हणत असते की मग या मनवाने आणि कृष्णे काय केलेलं होतं. तेव्हा आता लगेचच ती बोलायला सुरुवात करते, या आबोलीने सानिकाचा वापर करून ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. सानिकाला फसवलेलं आहे, तिला प्रोटेक्शन दिलेलं नव्हतं, तिनं कुठलीही कोर्टाची परवानगी काढलेली नव्हती. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या विचित्र पद्धतीने झालेल्या होत्या. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय घडलेलं होतं यामध्ये फक्त आणि फक्त आबोली दोषी आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. अंकुश म्हणत असतो पण काय केलेलं तिनं, माझी पूर्ण टीम तिथं होती. तेव्हा मात्र आता ही चोंबडेपणा करून बोलायला सुरुवात करते, तुझी टीम होती, बरोबर आहे, तुझी टीम तिथं होती, मग काय करत होती तुझी टीम. आणि मला सांग, क्रिश त्या टीमचा भाग नव्हता का. तेव्हा ती म्हणते की जेव्हा क्रिशने गोळी चालवली तेव्हा तुम्ही दोघांनी त्याला जी वागणूक दिलेली आहे ती सगळ्यांनी पाहिलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की तू त्या क्रिश बरोबर मनवाबरोबर कशा पद्धतीनं वागलेला आहे. सगळ्यांना आम्हाला माहिती आहे की तू काय करू शकतो, कोणत्या थराला जाऊ शकतोस, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र अंकुशला खूप राग आलेला असतो. अंकुश मात्र जाम वैतागलेला असतो. अंकुशला कळतच नसतं की काय करू या सगळ्यावरती, कसा मार्ग काढू. आणि मग ती म्हणत असते की आत्ता आबोलीला अटक होणारच आहे. म्हणजे हे सगळं काय आहे, अशा पद्धतीनं हिची सगळी अरेरावी चाललेली आहे. आणि अंकुश मात्र शांतपणे सर्व गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु या विजयाच्या अंगात जी मस्ती आहे ती काही कमी येत नसते. तिला मात्र हे सगळं अशाच पद्धतीनं घडवायचं असतं. आणि म्हणूनच तर तिनं हे कांड जे आहे ते सुरू केलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आबोली जी आहे ती कितीही चांगली वागली तरीही तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं ती चुकीची कशी आहे हे दाखवलेलं असतं. त्यासोबतच विजया म्हणत असते की नाही, मी अजिबात ऐकून घेणार नाही आहे, तुमचं जे काही सगळ्यांचं चाललेलं आहे त्याच्याशी मला देणं घेणं नाही. आबोलीला अटक होणार म्हणजे होणार. रमा देते येते आणि रमा म्हणत असते की काय बोलतेस ग तू, हे तुला कळतंय का, म्हणजे डोक्यावर वगैरे पडली नाही आहेस ना तू, असं रमा तिला बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे विजया म्हणत असते की नीट बोलायचं, तोंड सांभाळून. तेव्हा अंकुश म्हणत असतो की आत्ता आबोलीची तब्येत ठीक नाही आहे, मला काय म्हणायचं माहिती आहे का, मी पहिला आबोलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अंकुश म्हणतो की एकतर आबोलीची तब्येत ठीक नाही आहे, तो इन्स्पेक्टरला रिक्वेस्ट करत असतो. पण या मनवा क्रिशला जराही लाज वाटत नाही आहे की त्यांच्यामुळे हे सगळं घडत आहे. या सगळ्याला कुठेतरी ते दोघं जबाबदार आहेत. ही जी अंकुश आबोलीच्या आयुष्यात विजय आलेली आहे ती फक्त आणि फक्त या क्रिश आणि मनवामुळे आलेली आहे. आणि त्यांना दोघांनाही काही वाटत नाही आहे. बिचारी आबोली प्रेग्नंट आहे, तिला त्रास होतोय, कंटिन्यू घरातलं वातावरण हे बिकट असं चाललेलं आहे. अगदी त्या आबोलीच्या तब्येतीचा जराही विचार केला जात नाही आहे. तिला काय वाटत असेल, तिला कसं वाटत असेल, कुठल्याच गोष्टींचा कसलाच विचार केलेला नसतो. यांना फक्त एवढंच पडलेलं आहे की नाही आता शांत राहायचं नाही. आणि मग अंकुश म्हणतो बाद झालं, कसं माहिती आहे का, मी पण इन्स्पेक्टर आहे, स्वतः तुम्हाला माहिती आहे. तेव्हा तो इन्स्पेक्टर म्हणतो म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय सर, मला ड्युटी करू द्या, कारण तुम्ही आणि मी एकाच हुद्द्यावर काम करत आहे. आणि त्यामुळं मला असं वाटत आहे की माझी ड्युटी आहे ती मला ड्युटी करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आबोली म्हणत असते की अंकुश सर शांत व्हा तुम्ही, अंकुश सर शांत व्हा, असं आबोली सांगत असते. आणि त्याचबरोबर हे सर्व चालू झालेलं असतं. परंतु ते इन्स्पेक्टर ऐकायला तयार नसतात. आबोलीला खरं तर आत्ता हॉस्पिटलला जायचं होतं. अंकुश तिला हॉस्पिटलला घेऊन निघालेला होता आणि त्याच्या आधीच हा सगळा राडा झालेला असतो. अंकुश हा समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तो विजयालाही म्हणत असतो काय चाललंय. आणि इकडे आबोली पण म्हणत असते की माझ्यावरती हा सूड उगवते, दुसरं काही नाही आहे. मग रमा येते, अगं आबोली तुझी तब्येत ठीक नाही आहे, हे सगळं काय घडतंय, अगं मला कळत नाही. आबोली तू तरी बोल काहीतरी, तू वकील आहेस ना, तू सांग ना त्यांना काहीतरी, नक्की काय झालेलं आहे, काय ऐकून घेतेस तू, असं इकडे ते सांगत असते. परंतु पोलीस ऐकायला तयार नसतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हवालदार घ्या त्यांना ताब्यात. इकडे आबोली म्हणत असते की माझी काहीच चूक नाही आहे, मी काय केलेलं आहे, कारण तर हे सांगितलेलं आहे की तिने सानिकाचा वापर करून हे सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, सानिकाचा वापर केलेला आहे. आणि मग सानिकाने बंदूक हातात घेतलेली होती, नशीब गोळी कोणाला लागलेली नाही. परंतु हे सगळं जे घडत आहे ते मात्र विचित्र असं चालू असतं. आणि ही विजया आहे ती मुद्दाम हे सगळं करत असते. इकडे रमा मात्र कासावीस होते. अंकुश म्हणतो थांबतो रमा, मी घेऊन आलो तिला, काळजी करू नकोस तू, असं मात्र रमाला अंकुशने सांगितलेलं असतं.
आणि त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अंकुश जो आहे तो आता पोलीस स्टेशनला आलेला असतो. तो म्हणत असतो, तुम्हाला कळतंय का, मी तुम्हाला काय सांगत होतो, अहो तिच्या पोटात दुखतंय, तिला ना जायचं आहे हॉस्पिटलला, तुम्ही का असं करताय. तेव्हा तिथले जे आहेत ते ऐकत नसतात. ते म्हणत असतात प्रोसिजर आहे आणि जी प्रोसिजर होणार आहे ती होणारच आहे, ती तुम्ही थांबवू शकत नाही. आणि मग ही जी प्रोसिजर आहे ती अशा पद्धतीनं चालू झालेली आहे असं त्यांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू आहेत तेव्हा विजयही तिथं असते आणि विजया म्हणत असते की नाही, अजिबात कोणी तुझं ऐकणार नाही, कारण कोणीही तुला बांधील नाही आहे. तुझ्या कोणत्याच गोष्टी ऐकण्याला कोणीही जबाबदार नाही. त्यामुळं तुला जे काय करायचं ते कर, असं विजया तिथे ठणकावून सांगत असते. तेव्हा अंकुश म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करतोय, पण मला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे, तुमच्याकडे रिक्वेस्ट करून काहीच उपयोग होणार नाही आहे. कारण काहीही झालं तरीही आत्ता मी ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या म्हणजेच की तुम्ही लाच घेतलेली आहे आणि लाच घेऊन जर तुम्ही हे करणार असाल तर मला माहिती आहे की तुम्ही अशाच पद्धतीनं वागणार आहात. आणि मग आबोली अंकुशला म्हणत असते, अंकुश सर शांत व्हा, होईल सगळं व्यवस्थित, असं आबोली अंकुशला सांगत असते. आणि त्याचबरोबर अंकुश मात्र ऐकायला तयार नसतो. तो मात्र भयानक चिडलेला असतो. तो म्हणत असतो, काय बोलतेस तू आबोली, अगं ही माणसं फक्त आणि फक्त लाच घेण्याचं काम करतात. आता आपल्याला तीच तर गोष्ट माहिती आहे ना, हा जो आहे तो इन्स्पेक्टर असला, माझ्या बरोबरीचा मुद्दा असला तरीही त्याने जी गोष्ट केलेली आहे ती मात्र चुकीची आहे असं अंकुश समजावून सांगत असतो. आबोली अंकुशला शांत करत असते, म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे ना अंकुश सर, हे सगळं कशासाठी करतंय आणि कोण करतंय, मग ह्या सगळ्या गोष्टी आपण शांतपणे घेऊया ना, असं ती सांगत आहे. त्याचबरोबर अंकुश म्हणत असतो की हो, पण आबोलीची तब्येत ठीक नाही. तेव्हा लगेचच विजया बोलायला सुरुवात करते की प्रोसिजर आहे आणि प्रोसिजर झाल्याशिवाय डॉक्टर येणार नाही, डॉक्टरांना इथे चेकअपला बोलूया आणि त्यानंतरच पुढची प्रोसिजर होईल. विजयाचा हा जो नालायकपणा असतो त्याचा अंकुशला मात्र खूप राग आलेला असतो आणि तो मात्र भयानक असा चिडलेला असतो. कारण आबोलीची अवस्था इतकी बिकट असताना तिला पोलीस स्टेशनला घेऊन जात असतात, ह्या गोष्टी अंकुशला पटलेल्या नसतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अंकुश आणि आबोली दोघंही अभिषेक करत आहेत आणि त्याच वेळी तिथं विजय आलेली आहे. आणि विजया म्हणते की तुमच्या बाळाची बातमी आहे ना, तर तुमच्या बाळासाठी मी छोटंसं सरप्राईज घेऊन आलेले आहे. आणि मग तिने आणलेले जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट ते अंकुशला दाखवते आणि त्याचबरोबर अंकुश ते रिपोर्ट पाहतो. तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अंकुशला तो धक्का जो आहे तो बसलेला असतो, परंतु इकडे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मात्र थोड्या अवघड जात असतात. इकडे रमाला मात्र कळायचं बंद झालेलं असतं, इकडे कळायचं बंद झालेलं असतं ते तिथं असलेल्या सगळ्यांना नक्की त्या रिपोर्टमध्ये काय आहे, तर ती सांगत असते की हे आबोलीच्या पोटात असलेलं जे बाळ आहे ते मुळातच अंकुशचं नाही आहेच, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी घडत आहेत आणि मग इकडे आबोली जी आहे ती तिथं उभी आहे आणि विजया तिथं आलेली असते. विजया आता सगळ्यांना सांगू लागते की तिला काय म्हणायचं आहे आणि मग ती म्हणत असते की हा जो रिपोर्ट आहे या रिपोर्टनुसार या बाळाचा बाप अंकुश नाही. मग आता कोण असेल, अंकुश नसेल बाळाचा बाप तर कोणाची एंट्री होणार आहे, हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.